नमस्कार. आजच्या मधुघटमध्ये आज एक नवीन शब्द घेऊन आले, तो म्हणजे भेट. आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या वातावरणात आपल्याला अनेक माणसं नवीन नवीन जुनी भेटत असतात. आपलं एक स्माईल आपल्या जुन्या लोकांना तर बांधून ठेवतच, पण नवीन पहिल्यांदा भेटणाऱ्या माणसांचं काय, तर तेव्हा अशी आपल्याला नवनवीन ही माणसं भेटत असतात. कधी कुठल्या रांगेत, कधी कुठल्या एखाद्या ऑफिसमध्ये, कधी आपण सामाजिक काम करत असताना, तर कधी आपल्या नातलगांच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये. मग ही ओळख झालेली आणि त्याचं रूपांतर, ह्या भेटीचं रूपांतर ओळखीत होतं. आणि ओळख झालेल्या व्यक्तीचं त्या क्षणाला फक्त आपण काय करतो, तर फक्त एक व्यक्ती आणि नाव इतकंच लक्षात ठेवतो. आता ह्या ओळख स्वरूपात झालेल्या भेटीचं रूपांतर त्या भेटीतल्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दलचं आपलं मत आपण काय करतो, सगळ्यात सुरुवातीला फक्त त्याचं निरीक्षण करतो आणि मग नंतर आपल्याला त्या व्यक्तीची ओळख होते. तर कधी असं होतं की काही व्यक्ती मग आपल्याला अशा आढळतात की त्या खूप बोलक्या आहेत, खूप बडबड्या आहेत. तर कधी कधी काही अबोल असतात, अगदी मोजकच बोलणाऱ्या, काही कामापुरतच बोलणाऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात. मग ते एखाद्या बसमध्ये सुद्धा चढताना बसल्यानंतर सुद्धा आपल्याला शेजारी एक आपल्याला ताई भेटेल, आजी भेटेल, काका भेटतील, किंवा एखाद्या नातलगांच्या कार्यक्रमात कुठल्या लांबची आत्या, मावशी, काहीतरी अशा आपल्याला कोण ना कोणतरी नवीन नवीन भेटत असतात की आजपर्यंत आपली ओळख कधी झालेली नसते. पण आपण संकोच करतो की आपण बोलू की नको, काय करू. पण ही ओळखीच्या स्वरूपात झालेली व्यक्तीची ओळख जी आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण मग हळूहळू विचार करायला लागतो. आणि मला असं वाटतं की चांगले विचार देणारी व्यक्ती भेटली की ही आपल्यासाठी एक संधीच असते. बरोबर ना? संधी जेव्हा आपल्याला ही मिळते की चांगल्या माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होणे, मग ह्याच्यामुळे काय होतं, आपला विचारांच्या बैठकीचा पाया अगदी घट्ट होतो. आणि मला या बैठकीवर खूप सारा विश्वास आहे, कारण ही माणसे भेटल्यानंतर चांगल्या विचारांची देवाणघेवाण जेव्हा होते तेव्हाच आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते, एक एनर्जी येत असते. नाहीतर बघा की एक चांगले विचार नाही मिळाले तर वाईट विचार ऐकल्यानंतर काय काय घडू शकतं हे आपण न सांगितलेलंच बरं. म्हणून चांगले विचार हे आपल्याला आपल्या जेवणातल्या म्हणजे स्वच्छ पाण्यासारखे आणि शुद्ध तुपातल्या जेवणासारखे आणि पचायला अगदी हलके असल्याने आपला मेंदू सुद्धा एकदम सक्रिय राहतो. म्हणून मला तर माणसं जोडण्याचा खूप सारा छंद आहे. मग त्यामुळे मला नवीन नवीन माणसे जोडताना, त्यांचे विचार घेताना मला असं खूप आतून खूप भारावल्यासारखं होतं. पण कधी कधी म्हणजे असं वाटतं आपल्याला की किती बोलायचं, काय करायचं. पण तसं नसतं की प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी घेण्यासारखं, शिकण्यासारखं हे असतंच. एक ना एक तर गुण त्यांच्यात घेण्यासारखं असतो. आता आपण भुईमुगाच्या शेंगा खाताना काय करतो, तर त्याचा टरफल काढून खातोच ना. म्हणजे जो पाहिजे आपल्याला भाग तो आपण घेतो ना. तसंच अगदी चिक्कूच्या मधल्या 2 बिया काढून छान गोड चिक्कू आपण खातो ना, हे अगदी तसंच करायचं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की माणसांच्यात मिसळायला घाबरू नका. एकमेकांच्या भेटी घडल्यानंतर तुमचे विचार चांगले होण्यास खूप सारी मदत मिळत असते. त्यामुळे माणसे जोडा, माणसांच्यात मिसळा. त्याच्या कदाचित कसं होईल की आपल्याला आपली भेट अविस्मरणीय राहावी असं समोरच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे. तेवढी आपण स्वतःचे विचार आपले पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. आणि त्या व्यक्तींनाही असं वाटलं पाहिजे की या व्यक्तीला परत आपण भेटावं. अशी ही एक ऊर्जा असते की एकमेकांच्याकडून एकमेकाकडे जात असते. म्हणूनच मला वाटतं की माणसांच्या मिसळा. अजिबात नवीन माणसं आहेत कशी ओळख करून घेऊ असं न म्हणता ह्या समाजात मिसळण्यासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे. माणसांच्यात मिसळलं पाहिजे, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे असं मला वाटत असतं. म्हणूनच पुन्हा माणसांच्यात भेटा आणि ही आपली
मधोमधची भेट सुद्धा कशी वाटते आपल्याला हे सुद्धा मला नक्की कळवा.